स्वीटी बुरा आणि दीपक हुड्डा प्रकरणात नवा ट्विस्ट। हरियाणाची बॉक्सर आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन स्वीटी बुरानं पती दीपक हुड्डावर खळबळजनक आरोप केले आहेत। स्वीटी बुरा म्हणाली, माझा पती दीपक हुड्डा मला कपडे काढायला लावायचा आणि रात्रभर मारहाण करायचा, उशीनं तोंड दाबून ठोसे मारायचा, 5-5 दिवस घरात कोंडून ठेवायचा। ती म्हणते माझी गाडी, मोबाईल सगळं त्याच्या ताब्यात होतं, घराबाहेरही जाऊ देत नव्हता। याआधी स्वीटीनं दावा केला होता की दीपक हुड्डा गे आहे। माझ्याकडे व्हिडिओ आणि पुरावे देखील आहेत, तो मुलांशी संबंध ठेवताना स्पष्ट दिसतोय, असा खळबळजनक आरोप तिनं केला होता। हे सगळं कोर्टात सादर करणार असून मी त्याच्याकडून घटस्फोट घेणार आहे, असंही ती म्हणाली। जेव्हा मी त्याला याबद्दल विचारलं तेव्हा तो मला मारायचा। घरच्यांकडेही मी मदतीसाठी गेले, पण त्यांनीही हात झटकले, कारण मी लव्ह मॅरेज केलं होतं। 15 मार्चला दोघंही हिसारच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचले होते। दोघांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। दीपकनं केलेल्या तक्रारीवरून स्वीटी, तिचे वडील आणि मामा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वीटीचा दावा आहे, व्हिडिओ एडिट करून माझ्या विरोधात वापरला जातोय। पोलीस दीपकच्या बाजूने आहेत। या प्रकरणात सत्य काय आणि खोटं काय हे तर न्यायालयात स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं, कोण खरं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।